नमस्कार. आज काहीतरी बोलूशी मला वाटले. माझ्या मनामध्ये एक आध्यात्मिक विषयाबद्दल खूप प्रेम आहे आणि मला अनुभूती आहे परमात्म्याची. आणि आता जे वारकरी संप्रदाय आहे त्या वारकरी संप्रदायामध्ये लोक कीर्तन करतात, प्रवचन करतात व त्याचं मोल म्हणजे द्रव्य घेतात. तर हे द्रव्य घेतल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये शेवट त्यांना नरकच मिळतो असं तुकोबा म्हणतात. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरकाला जाते. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरकाला जाते. तुकाराम महाराजांनी विशेष भर दिला आहे. द्रव्य घेती देती तेही नरकाला जाते. द्रव्य म्हणजेच आजच्या भाषेत आपण त्याला पैसा म्हणतो. आज पाकिटं लोक घेतात 25,000 20,000. तर हे ऐकून मला असं वाटतं की त्यावेळेस तुकोबांच्या वेळेस पण अशी परिस्थिती निर्माण झाली होती की लोक म्हणजे अध्यात्माला एक म्हणजे व्यवसायाच्या रूपाने पाहू लागले होते. आज पण तसंच आहे. काही शिक्षण संस्थेमध्ये आपले पालक आपल्या मुलाला टाकतात वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आणि त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तो तुकाराम गाथा ज्ञानेश्वरीच्या वव्या पाठ करतो व चाली वगैरे शिकतो आणि मग कीर्तनकार होतो आणि फक्त एकच हेतू की पैसा कमवणे. परंतु त्याच्या जीवनात तो आला, मग त्याने एवढं वाचन केलं, एवढं तुकोबा ज्ञानोबा वाचला, परंतु शेवट त्याचा गोड झाला नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्रातून आपल्याला काढाव्या लागणार आहेत व ही प्रथा मोडली पाहिजे. तुकोबाच्या म्हणण्याप्रमाणे एक कमिटी तयार झाली पाहिजे. वारकरी संस्थेने काही साधूंच्या संप्रदायामधले एक साधू घेऊन त्यांची कमिटी एक बनवली पाहिजे की जे कोणी कीर्तनाचे पैसे देतात किंवा घेतात अशांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे काय होतं, पैसे घेतल्यामुळे एखाद्या कोल्याला जसं रक्त लागतं त्या प्रकारे त्या कीर्तनकाराला तोंडाला रक्त लागतं आणि त्याच्यामुळे सगळा समाज हा त्याच दृष्टीने पाहत असतो आणि त्याच्या मुखातून सुद्धा सत्य बाहेर निघत नाही. कारण कीर्तन म्हणजे एक दैवी गुणांचं दिव्यत्व आहे व दिव्य त्या ठिकाणी कीर्तनामध्ये शक्त्या येतात आणि ते लोकांचं कल्याण करण्याला बाध्य ठरतात. परंतु आता तसं दिसत नाही. आता फक्त एवढंच दिसतं की इंदूरकर येतो आणि माकडासारखा काय बोलतो आणि मग बाकीचेही छोटे मोठे कलाकार येतात आणि 10 वर्षाच्या मुलाने ज्याने कधी लग्न केलं नाही तो परपंचाच्या गोष्टी सांगू लागतो पोपटासारख्या, नाही का? व म्हातारा माणूस खिल्ल्या उडवतो मुलींच्या.
मुलांच्या. तर हे जे भौतिकीकरण, जे भौतिक गोष्टी जे चाललेलं आहे, ह्या गोष्टी समाजाला दुःखकारक आहेत, नाही का? लोक आज बघा ना, तमाशा म्हणू लागलेले आहेत. कीर्तनकारांना तमाशे मंडळी आले म्हणू लागलेले, कारण तमाशात पण हसवलं जातं, नाही का? अहो, कीर्तन हा किती गंभीर विषय आहे, हा मनुष्याच्या उद्धाराचा विषय आहे, नाही का? आणि त्या कीर्तनात सर्व म्हणजे घेणारेही खोटे, देणारेही खोटे, अशा प्रकारे त्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्यामुळे समाज ह्यामुळे दुःखी आहे. कुठेही सत्य राहिलं नाही. एकनाथ महाराजांच्या वेळेस एकनाथ महाराज 0 रुपया घेत नव्हते, परंतु त्यांच्या कीर्तनात अनेक चमत्कार पाहण्यास येतात. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात अनेक चमत्कार पाहण्यास येतात, नाही का? नामदेव महाराजांच्या कीर्तनात गोरोबा कुंभाराचे हात पण आले होते, त्याचं मुलगंही त्याला मिळलं होतं. म्हणजे कीर्तन हे आध्यात्मिक विकासाचं साधन आहे. आत्म्याला परमात्म्याशी युक्त करण्याचं साधन आहे. म्हणून मला असं वाटतं की एक कमिटी तयार करावी. जिथे कुठे कीर्तन असेल, त्या कीर्तनामध्ये जर राईट हँड कोणी पाकीट देताना किंवा पाकीट घेताना जर तो निदर्शनात आला किंवा मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग त्याची काढली, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे, असं मला वाटतं. त्यामुळे आपला समाज सुधरेल व आपलं कीर्तनात खरे संत निर्माण होतील, जे निष्काम भक्ती करून खऱ्या अर्थाने परमेश्वराचा मार्ग दाखवतील, नाही का? चला, एवढंच बोलून मी रजा घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान